हिंगोली कळमनुर येथे बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीचं मूक निदर्शन। बदलापूर येथील शाळेत शिकत असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील गांधी चौकात तर कळमनुर येथे तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे घेत मूक निदर्शन करण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये काळ्या फिती आणि मूक बैठक असं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या तर्फे याचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणलं तर आज महाविकास आघाडीतर्फे बंदचं आवाहन केलं होतं, परंतु माननीय न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती आणल्यामुळं आज महाविकास आघाडीनं या मूक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही काळ्या फिती बांधून आज तहसील कार्यालय कळमनुर येथे आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामागे आमचा उद्देश हाच आहे, ज्या चिमुकल्यावर अत्याचार झाला बदलापूर येथील घटनेमध्ये, त्या अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये। कारण आता त्या एका घटना उघडकीस आल्यामुळे काय झालं की पालकांमध्ये सुद्धा फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मग असं जर वातावरण झालं तर खरं म्हणलं तर एक मणिपूर सारख्या घटना इथं व्हायला सुद्धा काही वावगं होणार नाही आणि त्यामुळे सरकारनं तुरंत पाऊल उचलायला पाहिजे। दामिनी पथक असेल किंवा आणखीन काही अन्य काही पथकाच्या मार्फत कॉलेजमध्ये असेल, प्रायव्हेट वसतिगृह असतील, या ठिकाणी सर्व ठिकाणी एक महिलेची आणि मुलीची सुरक्षितता झाली पाहिजे, या दृष्टिकोनाने उपाययोजना करावी अशी आमची विनंती आहे। आंदोलन केलंय, काय मागणी आपली? वास्तविक पाहता आम्हाला या ठिकाणी हिंगोली बंद ठेवायची होती, हिंगोलीच नाही तर महाराष्ट्र बंद ठेवायचा होता, पण काही काल कोर्टाने निर्णय दिला आणि त्यामुळं आम्ही या बदलापूरच नाही, ते कोल्हापूरचा असो, ते अकोल्याचा असो, का ते अजून तुमचं नाशिकचा असो, या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवला होता। पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं, त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत। यामध्ये सर्व पक्षाचे काँग्रेसचे नानाभाऊ पटेल असोत, बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार गटाचे शरदचंद्रजी पवार, या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। भाजपच्या वतीने सुद्धा महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला, त्यांनी सुद्धा आंदोलन केलंय, काय सांगशाल आपण? 4.5 वर्षाच्या मुलीवर जर लैंगिक अत्याचार होत असतील आणि त्याबद्दल ते करत असतील तर मग याच्यापेक्षा आज कोणत्या म्हणजे भारतात राहावं का नाही राहावं हाच प्रश्न निर्माण व्हावा लागला। आणि कायदा सुव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशी देण्याचं काम करा, एवढीच मागणी आहे आमची। त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली, आपण काय सांगता? आता ते त्यांचा प्रश्न आहे, आम्ही काय कोणाच्या विरुद्ध घोषणा द्यायची नाही। आम्हाला फक्त असे निर्देश आहेत की सर्व पक्ष मिळून या ठिकाणी हे करा, इथं पक्षाचा कोणत्या प्रश्न नाही, जे कोणी यात सामील होत असेल त्या सर्वांना सामील करून घ्या आणि अशा घटनेचा निषेध करा आणि तशा घटनेचा निषेध मला वाटते सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे। त्यांनी सांगितलं कारवाई आम्ही केलेली आहे, आरोपी अटक सुद्धा केलेला आहे, तुम्ही महाविकास आघाडी त्या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहतो कारवाई अटक कधी केलं आणि अटक केल्यानंतर या ठिकाणी त्याला 3 दिवसाची कोठडी मिळते आणि आंदोलनकर्त्याला 10 दिवसाची कोठडी मिळते, कुठला न्याय? आणि अशा प्रकारचं जर आरोपी जर मोकळे राहत असतील तर मग त्याबद्दल जर निषेध केला असेल, त्याच्याविरुद्ध जर करत असतील तर मग यांना स्त्रियाबद्दल किती आपुलकी आहे हे निश्चितपणे आम्हाला आघाडीच्याच लोकांना नाही, तर या भारतातल्याच नाही, या महाराष्ट्राच्या पूर्ण लोकांना दिसून आले। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।